Chala, Ishan, your next question is differentiate between healthy food and unhealthy. Clear? एवढ्या जोरात कोण दरवाजा वाजवत आहे? अरे बापरे, कोण आलं? हा प्लीज बघ. अनीश, अनीश, अनीश बाहेर ये. अनीश, ए अनीश, काय रे, काय झालं याचं? काय झालं? अनीश बाहेर ये, बाहेर ये. काय झालं तुझ्या? मुद्दाम केलंस ना तू सगळं? काय? सगळं प्लॅनिंग करून मुद्दाम केलंस तू. अरे कशाबद्दल बोलतोयस तू? बास रे बास, खूप झाली तुझी नाटकं. बास कर आता. मित्र म्हणून कायम तुझ्या पाठीशी होतो मी. तुझे सगळे झोल सुद्धा सांभाळून घेतलेत. आता तू मलाच खड्ड्यात पडतस. तुझ्यासारखा हरामखोर. तुषार, तोंड सांभाळून बोल. लहान मुलांसमोर काय बोलायचं, कसं बोलायचं कळत नाही का तुला? काही मॅनर्स एटिकेट्स आहेत का नाही? याला कसले आलेत मॅनर्स? याला आपल्या घरात येऊन असेच राडे घालता येतात. विसरलीस का मागच्या वेळेस ईश्वर काकाला गावाला पाठवत होता तेव्हा कसा तमाशा घातला होता यांनी? हो, मी घातले तमाशे. मी चुका. थांबा इन्स्पेक्टर साहेब, ते निर्दोष आहेत, त्यांना सोडा. भैरवी घरी जा. नाही बाबा. इन्स्पेक्टर साहेब प्लीज, बास झालं. चला बाबा. मॅडम तुम्ही प्लीज मध्ये येऊ नका, नाहीतर प्रॉब्लेम होईल. जे व्हायचे ते होते, मी बघून घेईन काय करायचं ते. संयमी तिला घरी घेऊन जा. नाही बाबा, काही वाटेल ते झालं तरी चालेल. मी कुठेही घेऊन जाऊ देणार नाहीये तुम्हाला. मॅडम प्लीज प्रोसिजरच्या मध्ये येऊ नका, नाहीतर आम्हाला तुमच्यावरती ऍक्शन घ्यावी लागेल. घ्या घ्या ऍक्शन घ्या, पण बाबांना आत्ता सोडा. हो मॅडम, असं नाही करता येणार. त्यांच्यावरती आरोप आहेत आणि त्यांनी गुन्हा कबूल केलाय. चला. थांबा. आणि मी तक्रार मागे घेतली तर? ईश्वरा, वेडेपणा करू नको चुकाच. हा वेडेपणा नाही अशोक. तुला जर त्रास होणार असेल ना तर त्याबद्दल मी कुणाचीही पर्वा करणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, माझ्या मुलाने माझ्या ट्रीटमेंटचे पैसे भरले होते, परंतु माझी ट्रीटमेंट अजून पूर्ण झालेलीच नाही. त्यामुळे पूर्ण पैसे देण्याचा संबंधच येत नाही. आणि त्यामुळे अशोक काही दोषी ठरत नाहीये. आणि वाटल्यास हे मी लेखी स्टेटमेंट द्यायला तयार आहे. हे जे काही झाले नाही हे आपापसातली हेवे दाव्यांमुळे झालेलं आहे. त्यामुळे अशोकला सोडा तुम्ही. आणि वाटल्यास तसं मी पोलीस चौकीत येऊन तक्रार मागे घेतो ना. ठीक आहे, तुम्ही चला माझ्याबरोबर आणि तक्रार मागे घ्या. चला. थांब ईश्वर, तू एकटं जाऊ नकोस. मी येतो तुझ्याबरोबर. हो माजगावकर साहेब, तक्रार तुमच्याबद्दल आहे ना, मग तुम्हीच कशी काय मागे घेणार? तुम्ही थांबा इथे. यांच्या बेड्या खोला. समा, तू रियांशला सांग ईश्वर काकांसोबत जायला. काय वेळ आणले रे बाप्पा भल्या माणसावर. हा नको बाबा, नको अशी वेळ आणू नको. काय करते ना राधा, असतं नशीब एकेकाचं. आता बघ ना, आपल्याला जेलात टाकायला निघाले होते. नशिबाचा फेरा बघितला, त्यांना जेलात जावं लागलं ना. म्हणजे आजोबांना आता जेलमध्ये टाकणार आहे? काका काका, आजोबांना सोडवायला सांग ना त्यांना प्लीज.
अरे अरे काका, जेलमध्ये तर सगळी वाईट माणसं जातात ना. आजोबांनी कधीच चूक नाही केली, मग त्यांना कशाला टाकणार आहेत ते जेलमध्ये? प्लीज आजोबांना सोडव ना तू, प्लीज. अक्का, जेव्हा मम्मा बाबा आम्हाला सोडून गेले होते ना, तेव्हा मम्मा माझ्या स्वप्नात आली होती. ती मला म्हणाली की आजोबांचा हात कधीच सोडू नकोस. आणि आजोबांनी मला प्रॉमिस पण केलं होतं की ते मला सोडून कधीच जाणार नाहीत. आणि आजोबा त्यांचं प्रॉमिस शेवटपर्यंत पाळणार. आजोबा, भाऊजी भाऊजी? भाऊजी आले. भाऊजी आले बाई. करू नका बाळांनो, तुमचा आजोबा तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आजोबा, तुम्हाला तिकडे कोणी त्रास नाही दिला ना खूप? नाही. मला खरं खरं सांग, वर्षा मावशींचे पैसे सुद्धा तू चोरले होतेस. मी काय विचारते तुला? चोरले होते, काय करशील? आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय झालंय तुझं अनिश? आता तर मला असं वाटायला लागले तू कोणीतरी वेगळाच माणूस आहेस. ज्या अनिशवर मी प्रेम केलं होतं तो नाहीयेस रे तू. तू आपल्याच घरात चोरी केलीयस रे. मला लेक्चर देऊ नको. हे शेवटचं वॉर्न करते मी तुला. वेळीच शहाणा हो, नाहीतर मी बाबा आणि मुलांना घेऊन सरळ इथनं कायमची निघून जाईन. मग काय पैशाचे झोल करायचे, लोकांना लुबाडायचे, जे काही करायचे ते करतो. आमचा तुझ्याशी काही संबंध नाही. आणि हो, आम्ही एक आहोत आता. आम्ही सगळे सरळ मार्गाने जाणारी माणसं. तू वाट वेगळी पकडली आहेस. तू सर, हे बघ अनिश, अजूनही वेळ गेलेली नाहीये, नाहीतर एकटा पडशील. रात्र झालीये, चल घरी. चल घरी अनिश. तुझा मला नाही यायचं, तुझा ऐकते. एक मिनिट, तुम्ही मध्ये मध्ये नाही करायचा हा आता, नाहीतर तुम्ही सुद्धा तोंडावर पडाल. मागे वा. चल चल अनिश. मला मागे राजू राजू ए संयमी, तुला माहिती आज काय गंमत झाली? तुला माहितीये? हो, आज कोणीतरी बिफोर टाइम रेडी झालंय. मग आणि सकाळी ना न सांगता आपल्या आपण जागे झालेत. आजोबा, तुम्हाला माहितीये काय? आज ब्रश करताना झोपलं पण नाहीये कोणीतरी आणि फटाफट अंघोळ केलीये. आपापल्या बॅगा सुद्धा भरले त्यांनी. आणि एवढंच नाही तर आज त्यांनी नाश्ता सुद्धा लवकर केला. आता बोल. आजोबा, हा? मग या गुड बॉय आणि गुड गर्लला काहीतरी बक्षीस दिलंच पाहिजे. येस, बक्षीस द्यायलाच पाहिजे. आपण एक काम करूया, आपण ना संध्याकाळी आपण ना गार्डन मध्ये फिरायला जाऊया आणि परत येताना वडा खाऊया. वडा वडा आयडिया कशी आहे? येस. आजोबा, तुम्ही खूप चांगले आहात आणि गुड बॉय पण. थँक्यू व्हेरी मच. आजोबा, तुम्ही प्लीज ईशानला तुमच्यासारखं वागायला शिकवाल? शिकवेन ना, शिकवेन. ए, मी पण स्ट्रॉंगच बॉय, मी तुला प्रोटेक्ट करतो. कधी कधीच प्रोटेक्ट करतोस. कधी कधी. त्या दिवशी तुझं आणि त्या टीनाचं भांडण झालं होतं, ते भांडण कोणी सोडवलं? मीच ना. चुप्पा बस. ए, तू चुप्प बस, समजलं ना? तू चुप्पा बस. ओ आजोबा, या सगळ्या बहिणी लायरच असतात का? तुमची पण बहीण होती लायर? आजोबा, तुमची बहीण म्हणजे आमची आजी, राईट? मग आम्ही कधी भेटणार आहोत नीलू आजीला? अगं डंबो, आजोबा पण किती वर्षापासून नीलू आजीला नाही भेटलेत ना. आजोबा, आपण त्यांना भेटूया ना, आम्हाला खूप मज्जा येईल.
अरे तुम्हाला उशीर होईल ना. चला 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 लवकर. बरं मामी आजीने डबा दिला का तुम्हाला? दिलाय हा. पण आजोबा त्यांनी जी भाजी दिली ती आम्हाला नाही आवडत. डोंट वरी, उद्या तुमचा टिफिन मी देणार आहे. सी, उद्या माझी एक्झाम आहे, सो मी यम्मी यम्मी ट्रीट्स करणार. तुम्ही तेच घेऊन जा टिफिन मध्ये. व्हॉट्स ए? ओके. चला चला लवकर चला लवकर हो, चला. चल. आता आज सगळं लवकर करून तुम्हाला उशीर होईल. चला 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 बाय बाय. मी जा हळू. हा सांभाळून जा. हो. हा. बरं एक्झाम बद्दल काय म्हणत होतीस तू? मी तो कोर्स केला होता ना, त्याचीच एक्झाम आहे. मग काय झालं त्याचं? ऍक्च्युली त्याचंच विचारायचं होतं थोडं. काय? आजोबा, अनिश काकांनी ना मला त्याचसाठी 15,000 रुपये दिले होते. मला खरंच कळत नाहीये मी ते पैसे वापरू की काय करू. तू त्याचे पैसे तुला देऊन टाक. मी देतो ना तुला पैसे. डन. डन. मी निघतो. येस. ओ आजोबा, अजून एक हेल्प हवी होती तुमच्याकडे. काय ग? मी ऍक्च्युली बिझनेस बद्दल भैरवी मावशी बोलले त्या दिवशी, पण फार काही इंटरेस्टेड नव्हती ती.